कसे तुम्ही सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल. सो गाईज, आज आहे फ्रेंडशिप डे. सो माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी फ्रेंडशिप डे टू यू ऑल. सो आज आम्ही चाललो आहे पडघ्याला, मीन्स आमच्या घरी देवांच्या पाया पडायला. आज संडे आहे. सो बघत राहूया काय होतं आहे आणि काय नाही. जस्ट निघालो आहे आम्ही गाईज. बनवायची काहीच गरज नाही का. तू करे लोकांना रे हो ना काढतोस ना, व्हिडिओ टाकतोस. कोणत्या व्हिडिओ टाकला पिको आहे का फोटो त्यांची मस्ती नसते ना लोक. माझी दिवशी बाबांनी आणली. हार वगैरे घ्यायला एक नारळ, एक तेल, अगरबत्ती. नारळ, तेल, अगरबत्ती. येस ओके. याचा मी आता टिटवाळामध्ये थांबलो आहे. ये बंगलो दिख रहा है आपको, ये बंगलो पसंद है. और ये पीछे बैठ के कुछ तो खा रही है, कुछ तो खा रही है. गाडी तर थांबवलं. काय करतेस? पावडर जरा जास्त लागली का जुई? ची आता खातेस तर खा. तुझ्या फोन मध्ये जास्त दिसत असं नाही. कुठं वाचलं? कुठं वाचलं? निलेश भाई दादा कुठे तुला दिसतंय? गेली ती गाडी पुढं. अच्छा ओके. निलेश भाई जाधव ती रिक्षा पण आहे, गाड्या पण आहेत. दुनिया तेरा काहीच आता हार घ्यायला थांबलोय. आणि पाऊस एवढा वेळ पडतोय ना, खूपच. हार सुंदर आहे. तेच म्हणजे नेल्स. याच्यापेक्षा मोठा हार द्या ना. हा त्याच्यापेक्षा मोठा. काहीच तिला आवाज येत नाही. पाऊस एवढा पडतोय, क्या बोलने का अभी. हमारा फेवरेट सॉन्ग लग गया है गाइस, देखो. 100 रुपये दाखव. जुई जुई काय चाललंय? काय चाललंय? अच्छा गाइस, ती बेड बनवते आणि तिला आता काय करायचंय? झोपायचंय. याचं तर वेगळाच चालू आहे. इकडे बघ रे, इकडे बघ ना. ओम इकडे बघ ना, इकडे बघ ना, इकडे बघ ना, इकडे बघ ना. गाईज हा लाजतोय आपल्या ब्लॉग मध्ये यायला. जास्त शायनिंग मारतोय असं आपल्याला वाटत नाही का? काय गाईज आमची जुई झोपली. हा ब्लूटूथ कनेक्ट करू. गाईज हार घेतोय आम्ही. अजूनपर्यंत हारच घ्यायला चालू आहे. पाऊस एवढा पडतोय. आता ती बिचारी छत्री घेऊन आम्हाला हार द्यायला येणार आहे. ओ माय गॉड. 220. पटकन घ्यावे हार. थँक्यू. फास्ट चाललं गाईज. किती हिरवं गार निसर्ग आहे यार. पाणीच का दिसतंय? आम्ही करतोच ना. यार कुछ नहीं दिखा रहे. इसमें दिखेगा नहीं रे, ब्लर दिख रहा है सब कुछ. एक बंद झाला तर एक चालू तर राहील. गाईज आमचा ओम वापस उतरलेला आहे दादूला खाऊ घेण्यासाठी. सो त्याला सांगितलंय जा दादूला खाऊ घेऊ दे. काय चाललंय तुमचा? तर त्याला खाऊ घ्यायला तो आलाय, गेलाय सॉरी, आता वापस आलाय. तो वापस आला इकडे. आता मम्मी पण उतरली. याचा काय काम आहे रे? जाऊ दे त्यांना जाऊ दे, तू नको जाऊस. फायनली गाईज आम्ही आमच्या घरी आता पोहोचलोय. मी नाही ना घरी, तुला नाही देत. दिलाच नाही ना.
नाही द्यायचा हा? हा याला नाही द्यायचं, याला आपण नाही नाही द्यायचा. खाऊ. तुला नाही, तुला तोच खा तू. मी घरी चालू आहे बघ. पप्पा चला त्याला तो घरी घेऊन जाऊ आपण, तो चॉकलेट. तुला पाहिजे का? पाहिजे तुला? पाहिजे? ठेव. नंतर का घेऊ दे मला, मी तुला दुसरा आणि घ्या ना, घ्या. हा? मला पण इकडं बघ दे ना. ना. कसा लागतो बघू. इकडं अरे मी तुला दुसरा आणि ना. आम्ही आता आलोय सिद्धू धाब्यावरती. पप्पांच्या बड्डेला पण आम्ही आलो होतो तिथेच आम्ही आता आलोय. इथे एवढी पब्लिक आहे ना, खूप पब्लिक आहे. आम्ही आलतो तेव्हा त्या साईडला बसलेलो, आता इथं बसलोय आणि हॉटेलला आलोय जेवायला सिद्धू धाब्यामध्ये व्हेज. आम्ही ऑर्डर केले. इथे येऊन बसलो, इथे पप्पा आहेत. पिकूचा ना आमचा मूड ऑफ होता, तिला पाहिजे होती, काय पाहिजे तिला? मला नाही. तिला ना ओरिओ मिल्कशेक पाहिजे होता, तर तिला आता भेटलंय तर ती खूप खुश झाले. बाबा हे काय? आणि इथे ओम, मम्मी, पप्पा, पिकू, इथे मी. आम्ही आलो सिद्धू धाब्यावरती, जसं की तुम्हाला मी मागाशी म्हटले. हाय कर हाय, हाय कर हाय. इकडे बघ काहीच. आता आम्ही स्टार्टरला मागवलाय. काय मागवलं स्टार्टरला? पापड मागवलाय, तो मसाला पापड. सो आता तो येतोय, आपण म्हणजे मी नाही, मला ॲक्च्युली आला पण काहीच आवाज नसेल येत तुम्हाला माझा. मसाला पापड आला स्टार्टिंगला. आमच्या या बकासूरचा खाऊन झालेला आहे, पूर्ण एकट्यानेच संपवला. आणि मम्मीचा उपवास आहे, तो मम्मीसाठी मम्मीला फ्राईज मागवले आम्ही. आणि इथे आमचा अजून संपलेला नाही आहे. सो सिरियस कैसा लग रहा है अभी तेरे को? मम्मीला हे फ्राईज खायचे नाही, चांगले नाही लागत म्हणून, उपवास आहे तिचा म्हणून. तर पप्पा तिला बोलत आहेत की थोडंसं खा ना, टाईमपास कर, थोडंसं खा, टाईमपास कर. पण ती बोलते नको. मग त्याच्यापेक्षा आमच्या पिकनिकच खायला घेतलं. त्याच्यावर टाकाय 15 मिनिट. सो ती खाते ती. आणि हा बकासूर तर पहिलाच खायला. फर्स्ट आमचं पनीर सर्व करायला घेतलं आहे. पनीर मसाला मागवला आहे आम्ही, आणि बटर रोटी, आणि कसुरी मेथी ना, कसुनी मेथी. अच्छा, लसूणी मेथी. लसूणी मेथी जे पण असेल ते. नाही इधर बिरयानी डालो, बिरयानी भी हाँ उसको डालो. जा ना यार, जानबूझकर करतो हा. तिला बोलले कंटाळा आला. बघा ना मला. घरची बोलतील बाहेरचं नाही खायचं, तरी पण बाहेरचं नाही खायचं, तरी पण ही बाहेरचं खाते. पण मी जेवतच नव्हते. मला पप्पा बोलते की खोटी बोलते, खोटी एक नंबरची खोटी. नाही. खोटी नाही बोलत. पिकूला विचारा, पप्पा बोलले म्हणून मी जेवते. काहीच चिकू पण तिच्या बाजूनेच आहे. मग तू एकटाच आम्हाला काफी आहेस. हो ना. मारायला बाबा पिऊन पण टाकलं एवढं लवकर. कसुरी मेथी फ्राय बरोबर. इकडे बघ बघ. से हाय, मिरची खाल्ली. से हाय.
हाय. हाय. गाईज जेवण झालंय आणि पिकूनी मागवलं पिकूसाठी ओरिओ मिल्कशेक आणि प्लस त्यांनी पण मागवलं. मी तर काहीच खाणार नाही तरी मला जबरदस्ती जेवायला लावलं आणि मिल्कशेक पिकं. कसं आहे प्रत्येक वेळेस माझे केस असे काय दिसतात. चलो मला पाणी पाहिजे. खाल्लंय तर तुम्ही मला बोलत असाल की तसं मला पण डॉक्टरने बाहेरचं खायला सांगितलेलं नाही. मोस्टली कधी वीकमधून एकदा दोनदा खायला सांगितलं आहे पण जास्त नाही. कारण की घरचे जर ब्लॉग बघतील तर ते बोलतील की तुला तुला बाहेरचं नाही खायचं तर तू बाहेरचं का खाल्लंस. सो पप्पांनी मला रिक्वेस्ट केली की दीदी तू खा. आपण एवढे बाहेर आलो त्यासाठी हे सगळं खरं. तर बोलतील की तू बाहेरचं का खाल्लंस तर पप्पांनी मला रिक्वेस्ट केली का दीदी तू जेव जेव जेव. तर त्यामुळे मी जेवली. आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. यांचं फक्त मिल्कशेक चालू आहे. दोघांचं मिल्कशेक पित आहेत. इकडे बघ रे ओम. ओम इकडे बघ ना किती भाव का तो. आणि पिकू आमची अच्छा लग रहा है बोलतीये. सो आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. आम्ही आता चाललो आहे. इथे खूप आवाज आहे. खूप आवाज आहे. तिथे कटकट 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 कटकट. सो आता आम्ही चाललो आहे. जेवण वगैरे झालं. आता आम्ही चाललो आहे. हिच्या मामाकडे पण जायचं आहे आणि माझ्या आत्याकडे पण जायचं आहे. कोशिंबीरला आम्ही आता निघालो आहे. मधीतच एक विषय झाला. आम्ही सगळे गाडीत बसलेलो आणि गेली होती तर तो तिथला वॉचमॅन होता. डोर ओपन केला. मम्मीला बसवली आतमध्ये तर ओम कसं बोलायला लागला. वॉचमॅनने बोलतो गद्दारी केली माझ्यासाठी. गद्दारी केली. हा गद्दारी केली माझ्यासाठी नाही दरवाजा बोलतो ओपन केला. केसा रे यो. हे बघा या आत्याच्या घरी जाणार होता आम्ही. इथे नाही सॉरी चुकून दाखवलं मी तुम्हाला. काहीच आम्ही काकीच्या भावाकडे पोचलोय. बेबी झाली आणि वेलकमसुद्धा केलेलं आहे. खूप सुंदर असं झालेलं आहे. तर गाईज आम्ही आत्याकडे सुद्धा गेलो होतो आणि आतमध्ये बाबूला बघायला पण गेलो होतो बेबीला. सो तेवढ्यातच मोबाईलची चार्जिंग संपली आणि मोबाईलची चार्जिंग संपली तर मला काय शूट करता नाही आलं. सो त्याच्यासाठी एवढंच. आणि सॉरी मला हे दाखवता नाही आलं याच्या पुढचं काय. सो हां जर आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.